तर तुम्ही धोरणांबद्दल बोललात तर अ, मला असं वाटतं भ्रष्टाचाराला आता हळू-हळू झिरो टॉलरन्स येणार आहे. तर तुमच्या पॉलिसीजमध्ये कास्ट रिझर्व्हेशन किंवा विमेन्स रिझर्व्हेशनबद्दल जी चर्चा चालू आहे, तर त्याचं काय होणार आहे? नाही, ते तर होणारच आहे. म्हणजे 1990 पासून आपल्या देशामध्ये महिलांकरता 33% जागा आरक्षित ठेवाव्यात याबद्दलची चर्चा सुरू होती. आणि लोकं असं म्हणत होते, की असं काही होणार नाही हो. हे पुरुष वर्ग जो आहे आणि राजकारणात पुरुषांची जास्त मातबरी आहे, तर हे थोडीच महिलांना आरक्षण देणार आहेत, असं म्हणत होते. लोकांच्या या समजुतीला एक प्रकारे छेद दिला तो नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर. हं. आणि याच्या आधी काही प्रयत्न झाले नाहीत असं थोडंच आहे. 2008 मध्ये या विषयाचं विधेयक आलं होतं संसदेत. ते समाजवादी पक्षाने, जे स्वतःला फार पुरोगामी म्हणतात, त्यांनी त्या विधेयकाच्या चिंध्या-चिंध्या करून संसदेच्या सभागृहात फेकल्या होत्या. एवढा टोकाचा विरोध होता. इतरही अनेक पक्ष होते ज्यांनी याला विरोध केला. विरोध कशासाठी केला? की नुसतं सरसकट महिलांना आरक्षण नको, त्याच्यामध्येही पुन्हा जातीय आरक्षण पाहिजे. हं. आणि या सगळ्या मतभेदांवर मात करून सगळ्यांना एक प्रकारे कन्व्हिन्स करून, असं नाही की याला कोणी विरोध केला नाही, पण विरोधकांची संख्या कमी राहिली, त्यामुळेच हे विधेयक संमत होऊ शकले. आणि मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये नव्या संसद भवनाने एक प्रकारे एक नवी वाट, एक नवी दिशा राजकारणाला दिली, कारण त्या संसद भवनात संमत झालेलं हे पहिलं विधेयक. हं. आता तुम्ही मगाशी म्हणालात पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स. तर गुड गव्हर्नन्स सेलमध्ये तुम्ही कार्यरत आहात. तर त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे, की त्याच्यामुळे म्हणजे की काही असे तुमच्या काही गाईडलाईन्स आहेत का? की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय? असे सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स याची व्याख्या वर्ल्ड बँकेने 1988 सालीच केलेली आहे. आणि त्यामध्ये पारदर्शिता, परिणामाभिमुखता म्हणजे रिझल्ट ओरिएंटेशन किंवा सर्व लोकांचा सहभाग, अशी 7-8 सूत्र आहेत. कोणी जिज्ञासू सहज गुगल करून ही माहिती मिळवू शकेल. तर आमच्या दृष्टीने गुड गव्हर्नन्सचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की लोकांच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण करणं, की चांगलं काम आपण करू शकतो, केलं पाहिजे, करायला हवं. आणि त्या दृष्टीने जे जे चांगलं काम करणारी लोकं आहेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने उत्तेजन देणं, प्रकाशात आणणं, ते चांगलं काम अन्य ठिकाणी कसं रेप्लिकेट होईल हे पाहणं. आता मी एक उदाहरण देतो. आपण सगळे शहरांमध्ये राहतो आणि अनेक शहरांमध्ये ज्याला बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणतात. म्हणजे BRTS असं हं. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि मोठ्या रस्त्याच्या मध्ये एक प्रकारे त्रिभाजन करून मधला रस्ता हा केवळ म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या बसेस करता आरक्षित केला हं. जातो आणि तिथे त्या बसची स्टेशन्सही असतात. बाकी वाहनांना तिथे परवानगी नसते. ही BRTSची व्याख्या आहे आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. हं. आणि आपल्या देशामध्ये कमीत कमी 25 शहरांमध्ये BRTS ही योजना अंमलात आणण्याचे प्रयत्न झाले. कोट्यावधी रुपये खर्च झाले. परंतु ती यशस्वी कुठे झाली? तर फक्त अहमदाबादमध्ये झाली. अहमदाबादला मोदींनी, ते मुख्यमंत्री असताना, त्याला जनमार्ग असं नाव दिलंय. बरं. आणि पक्षाच्या सुशासन विभागाने त्यावर एक छोटी फिल्म तयार केली होती. ही घटना 2012ची आहे आणि मीच त्याच्यात सहभागी होतो आणि ती अजूनही YouTubeवर उपलब्ध आहे. आणि हा जनमार्ग म्हणजे एक प्रकारे रस्त्यावर चालणारी मेट्रोच आहे असं म्हणायला हरकत नाही. जिथे तुम्हाला मोबाईलचा उपयोग करून तिकीट काढता येतं बरं. आणि त्या बसमध्ये शिरता येतं. ती बस वेळेवर जाण्याकरता प्रसिद्ध आहे. तिचा मेंटेनन्स, देखभाल अतिशय उच्च दर्जाची आहे आणि अहमदाबादचे लोक त्या सेवेवर अतिशय प्रसन्न आहेत. कारण निर्वेधपणाने रहदारीचा त्रास न होता, कारण ती मार्गिका जी आहे ती पूर्ण मोकळीच असते बसेस करता. असं त्यामुळे मुंबईत व्हायला हवं. असं मुंबईत व्हायला हवं, पण ते होत नाही. म्हणजे जो इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा आहे किंवा सुशासनामध्ये अशा प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का नाही, ते काम आम्ही करतो. त्याच्या केस स्टडीज करतो, त्या हं. इतरांमध्ये वितरित करतो, त्यांच्यात ती प्रेरणा निर्माण व्हावी याकरता प्रयत्न करतो. आम्ही एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि सुशासन या विषयात रुची असणाऱ्या तरुणांची एक प्रकाश यात्रा काढतो हं. आणि त्यांना हे दाखवतो. कारण आता कसं आहे की टुरिझम याच्यामध्ये, इनफॅक्ट याविषयी पण मी काही प्रयत्न केले मोदी सरकारच्या काळामध्ये आणि ते थोडेफार यशस्वी होत आहेत, की एक खरा म्हणजे गव्हर्नन्स टुरिझम असला पाहिजे.
म्हणजे आता पहा मेट्रोचं काम आपल्या मुंबई शहरात सुरू आहे. तर ते इतकं किती मीटर, हजारो मीटर किंवा काय असेल ते खाली जाऊन तो बोगदा खणून त्याच्यातनं मेट्रोचा मार्ग निर्वेधपणे वरच्या एखाद्याही इमारतीला धक्का न लावता करतात. हे किती इंटरेस्टिंग आहे. हे किती उद्बोधक आहे हे पाहणं, हे समजून घेणं. मेट्रोचा आनंद आपण घेतो, पण त्याच्यामागे केवढं मोठं तंत्रज्ञान आहे, केवढे परिश्रम आहेत, केवढी प्रतिभा आहे, हे आपल्या कळतच नाही. आणि हे काम चालू असताना रस्ते बंद म्हणून आम्ही आपले ट्रॅफिक जॅममध्ये स्वाभाविक अडकतो. आहे. तर त्याची जी किंमत ज्यासाठी आपण देतो आहोत, ते काय आहे, हे समजा बघण्याकरता आपण त्यांना घेऊन गेलो. किंवा धरणं. आता मध्य प्रदेशातलं एक धरण मला माहिती आहे. ते धरण असं आहे, की ते कालवे न काढता केवळ ठिबक सिंचनाच्या पद्धतीने पाईपलाईनद्वारे पाणी दिलं जातं. यामुळे तो जो प्रदेश आहे, राजगड म्हणून मध्य प्रदेशातला जिल्हा आहे, तिथून नेहमी मायग्रेशन व्हायचं. दरवेळी उन्हाळा आला, हिवाळा संपला, की लोकं रोजगार शोधायला जायचे. कारण शेती इतकी ज्याला ॲरिड म्हणतात अशा प्रकारची, की त्यामुळे काही पीक येणं शक्यच नव्हतं. आज तो प्रदेश सुजलाम सुफलाम झाला आहे आणि लोकांचं तिथून होणारं पलायन, मायग्रेशन हे पूर्णपणे थांबलं आहे. आता हे प्रकल्प पाहणं यात एक प्रशिक्षण आहे. किंवा हे बॉर्डर रोड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे BRDO, त्यांचं जे काम आहे ते पण खूप बघण्याजोगं आहे. बघण्यास अरुणाचल प्रदेशात, सिक्कीममध्ये, तिकडे कारगिलच्या भागामध्ये जे रस्ते बनवतात दुर्गम भागात, सोपं काम नाही आहे. त्याच्यामागची जी मेहनत आहे, त्याच्यामागची जी निष्ठा आहे, हे बघण्याजोगं काम आहे. तंत्रज्ञानाचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा व्हर्च्युअल रिॲलिटी वगैरे या सगळ्या माध्यमातून कसं काम चालतं, हे पण बघण्याजोगं आहे, हे समजून घेण्याजोगं आहे. त्यामुळे टुरिझमची व्याख्या आता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या. हेल्थ टुरिझम आहे, इतरही टुरिझम आला. मला तर असा आग्रह आहे की एक गव्हर्नन्स टुरिझम असला पाहिजे, ज्यातनं आजच्या तरुण मुलांना हे आपण दाखवलं पाहिजे. म्हणजे त्यांची देशाच्या विकास प्रक्रियेशी एक प्रकारे भावनिक नाळ जोडली जाईल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.